महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता. प्राचीन काळापासूनच आई तुळजाभवानी मातेचं अस्तित्व व महिमा आपल्या महाराष्ट्रासोबतच भारतभर आहे. फक्त भारतभरच नाही हो, तर आई तुळजाभवानीचा महिमा नेपाळपर्यंत पोहोचलेला आहे. जशी आई तुळजाभवानी आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे ना, तसेच ती आपला शेजारचा देश असणाऱ्या नेपाळची सुद्धा कुलस्वामिनी आहे. संपूर्ण नेपाळमध्ये तुळजाभवानी मातेची भव्य दिव्य मंदिर आहेत. नेपाळी भाषेत तुळजाभवानी मातेला देगू तलेजू भवानी असं म्हणतात. पण तुम्हाला एक प्रश्न असा पडला असेल की महाराष्ट्राची कुलस्वामिनी नेपाळपर्यंत पोहोचलीच कशी आणि ती नेपाळची कुलस्वामिनी झालीच कशी? चला आई तुळजाभवानी मातेचा भारतातून ते नेपाळपर्यंतचा हा रहस्यमयी प्रवास बघूया, तो पण या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा आणि तेवढं सबस्क्राईब पण करून टाका, कारण आम्हाला पण सबस्क्राईब केल्यानंतर थोडंसं बरं वाटतं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी नेपाळमध्ये पोहोचली ते इसवी सन 1324 मध्ये. इसवी सन 1324 मध्ये कर्नाटक वंशी असलेल्या राजा हरिसिंगाने नेपाळमधील भक्तपूर येथे तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली व तेव्हापासून तुळजाभवानी माता देगू तलेजू भवानी झाली व नेपाळची कुलस्वामिनी सुद्धा. पण तुम्हाला एक प्रश्न असा सुद्धा पडला असेल की कर्नाटक वंशी राजा नेपाळमध्ये जाऊन त्याने तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा का केली? तर त्यामागे आहे एक इंटरेस्टिंग स्टोरी. चला ती स्टोरी आता बघूया. राजा हरिसिंग देवाचे मूळचं घराणं हे कर्नाटक वंशी असून त्यांचा साम्राज्य विस्तार कर्नाटक पासून बंगालपर्यंत आणि त्यानंतर पुढे बिहारपर्यंत पसरला होता. राजकारभारामुळे या घराण्याच्या राजधान्या बदलल्या तरी दक्षिणेत असताना त्यांनी सुरू केलेली तुळजाभवानीची भक्ती कायम ठेवली होती. बिहार प्रांतात या घराण्याची राजधानी सीमारौनगड या ठिकाणी होती. मध्ययुगीन कालखंडात या भागाला मिथिला म्हटलं जायचं. सध्याच्या बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यात सीमारौनगडचा काही भाग मोडत होता. या ठिकाणी राज्यकारभार करत असताना दिल्लीचा सुलतान घियासुद्दीन तुगलकाने सीमारौनगडावरती आक्रमण केलं. तुगलकापुढे हरिसिंगाचा निभाव न लागल्याने त्यांनी आपली पत्नी देवल देवी आणि पुत्र जयपाल देवसह नेपाळकडे पळ काढला. आणि यावेळी ते आपल्या मुलीला वाचू शकले नाहीत, कारण घियासुद्दीन तुगलकाने हरिसिंगाच्या मुलीला उचलून नेलं होतं. हरिसिंग हरले असले तरी त्यांनी आपल्या देवीवरची श्रद्धा कायम ठेवली. आपला पुढचा प्रवास त्यांनी चालूच ठेवला. यावेळी त्यांनी आपल्यासोबत आपली कुलदेवता तुळजाभवानी मातेची मूर्ती घेतली होती. आपल्या संरक्षणार्थ या लोकांनी नेपाळ जवळ केला. नेपाळच्या भक्तपूर भागात त्यावेळी रुद्रमल्ल नावाचा राजा राज्यकारभार करत होता. मल्ल म्हणजे पैलवान. कधी काळी कुस्तीच्या जोरावरती या घराण्याने नेपाळमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती. मल्ल घराणं मूळचं उत्तर भारतातील अवध या ठिकाणचं रहिवासी होतं. त्यामुळे त्यांनी हरिसिंगाच्या कुटुंबाला आश्रय दिला. राज्य गेलं, राजा गेला, परंतु तरीही हरिसिंगाच्या वंशजांनी तुळजाभवानीची आस सोडली नव्हती. शेकडो वर्षांपासून चालत आलेली तुळजाभवानीची भक्ती त्यांच्या वंशजांनी पुढेही चालूच ठेवली होती. त्यामुळे आपल्या पदरी असलेल्या तुळजाभवानीच्या मूर्तीचा जप करत या लोकांनी अखेर नेपाळमध्ये राज्याश्रय मिळवला. नेपाळ नरेश रुद्रमल्लने हरिसिंगाचा पुत्र जयपाल देवशी आपली मुलगी नायक देवीचा विवाह लावून दिला. मल्ल घराण्याला वारस नसल्याने सर्व सत्ता जयपाल देवाच्या हाती आली. साहजिकच तुळजाभवानीचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असल्याची भावना हरिसिंगाच्या व पुढे त्यांच्या वंशजांच्या सुद्धा मनात होती. त्यामुळे हरिसिंगाच्या वंशजांनी प्रथमतः नेपाळमधील भक्तपूर या ठिकाणी तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. साहजिकच तुळजाभवानी ही राजघराण्याची कुलदेवता म्हणून नेपाळमध्ये विराजमान झाली. दिवसेंदिवस मल्लांच्या सत्तेचा उत्कर्ष होऊन नेपाळमधील काठमांडू आणि पाटण इथपर्यंत या घराण्याने आपला साम्राज्य विस्तार घडवून आणला. साम्राज्य विस्ताराबरोबरच मल्लांचा विस्तारही वाढला आणि त्यातूनच या घराण्याचे 3 भाग पडून भक्तपूर, काठमांडू आणि पाटण अशा 3 या राज्याच्या राजधान्या तयार झाल्या. साम्राज्य विस्तारासोबतच तुळजाभवानी महिमेचा सुद्धा विस्तार होत गेला आणि तुळजाभवानी त्या राजधानीत विराजमान झाल्या. प्रत्येक राजाने तुळजाभवानीला आपली कुलदेवता मानल्याने इसवी सन 1567 मध्ये महेंद्र मल्ल राजाने काठमांडू, तर 1667 ला श्रीनिवास मल्लाने भक्तपूर आणि 1736 ला विष्णू मल्लाने पाटण याप्रमाणे भव्य दिव्य तुळजाभवानीची मंदिरे या राज्यात बांधली. नेपाळी भाषेत तुळजाभवानीला देगू तलेजू भवानी म्हटलं जायचं. मल्ल राजांनी बांधलेली तुळजाभवानीची मंदिरे अतिशय भव्य दिव्य असून देगू तलेजू भवानीच्या बाजूला राजाचा भव्य राजवाडा आणि त्यासोबतच देवी परिवारातील देवदेवतांची अनेक मंदिरे बांधलेली असल्याने देवी मंदिराच्या परिसरात इतर मंदिरांची गर्दी झालेली आहे. या मंदिर परिसराला दरबार चौक असं म्हटलं जातं. देगू तलेजू ही नेपाळमधील राजघराण्याची कुलदेवता असल्याने देवीची मंदिरे हे राजाच्या वैयक्तिक मालकीची असतात. म्हणून या मंदिरामध्ये वरच्यावर बाहेरच्या सर्वसामान्य लोकांना अजिबात प्रवेश दिला जातो. अगदी 2007 पर्यंत नेपाळमध्ये राजशाही असल्याने शेकडो वर्षांपासून यात कुठलाच बदल झाला नाही. रोज सकाळी देवीचे दर्शन घेतल्याशिवाय राजा त्याच्या पुढील नित्य दिनचर्येला सुरुवात करत नव्हता. याकरिता प्रत्येक मंदिरात रोजच्या पूजेची व्यवस्था पाहण्यासाठी विशेष कायमस्वरूपी पुजारी आणि त्यांच्या मदतीला इतर सेवेकरी देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे तुळजापुरातील देवीची पुजारी ज्याप्रमाणे वंश परंपरेने एकच आहेत ना,
त्याप्रमाणेच नेपाळमध्ये सुद्धा पूर्वीपासून ते आतापर्यंत पूजेचा मान एकाच घराण्याकडे आहे. त्यानुसार भक्तपूरमध्ये सिद्धवीर कर्मचार्य, तर काठमांडूमध्ये उद्धव मानक कर्मचार्य आणि पाटणमध्ये विष्णुचंदा मानक कर्मचार्य या वंश परंपरेने तलेजू भावनेचे धार्मिक पद्धतीने पूजाविधी करतात. फक्त नावच नाही तर बऱ्याच बाबतीत तुळजाभवानीच्या पूजाविधी परंपरेने साम्य या ठिकाणी पाहण्यास मिळते. देवीचा पुजारी ब्राह्मण समाजाचा असून इतर 16 सेवेकरी अन्य समाजांचे आहेत. तुळजापुरातील सेवेकऱ्यांना 16 सेवेकरी असे म्हटले जाते. त्याप्रमाणे तिथे सोलकास्ट म्हणतात. देवीला स्पर्श करून पूजाविधी करण्याचा मान ज्याप्रमाणे इथे तुळजापुरामध्ये फक्त कदम घराण्याकडेच आहे, त्याप्रमाणे तिथे तो मान ठरवून दिलेल्या ब्राह्मणांकडे आहे. तलेजूची पूजा अर्चा ही सोवळ्यात आणि पूर्णपणे वैदिक पद्धतीने केली जाते. विशेष म्हणजे पूजाविधी झाल्यानंतर नैवेद्य तयार करण्याकरिता मंदिरामध्ये चूल मांडलेली असते. सोलकास्ट मधील प्रत्येक जण ठरवून दिलेले काम नियमितपणे करत असतो. आपल्या तुळजाभवानी मातेप्रमाणे तलेजू भवानीचा नवरात्र महोत्सव 9 दिवसांचा असून तुळजापुराप्रमाणे तेथे सुद्धा शाकंभरी आणि शारदीय नवरात्र उत्सवात घटस्थापना होत असते. नेपाळची कालगणना वेगळी असली तरी धार्मिक सण समारंभ हिंदूंच्या गणनेप्रमाणे साजरे होत असतात. आपल्याकडे नवरात्र महोत्सव हे चैत्र आणि अश्विन महिन्यात साजरे केले जातात, तर त्या ठिकाणी अगदी याच वेळी नवरात्र होते. फरक एवढाच की तेथे चैत्राला चैत आणि अश्विन महिन्याला असोज म्हणतात. असोज प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. 9 दिवस ज्या ठिकाणी घटस्थापना केली जाते त्या ठिकाणी घरातील स्त्रियांना देखील प्रवेश करू दिला जात नाही. घटाची पूजा अर्चा करण्याचे काम पुरुष मंडळींकडे असते. उगवून आलेल्या घटाला जमरा म्हणतात. नवरात्रीतील 7व्या माळेला फुलपती नावाचा मोठा कार्यक्रम इथे होतो. शहा घराण्याचा राज्यकारभार काठमांडूतून होत असल्याने राजाला दुवा देण्यासाठी गोरखा प्रांतातून एक कलश काठमांडूत आणला जातो. यामध्ये ऊस, केळी, जमरा याप्रमाणे विविध प्रकारचे धान्य ठेवून त्याला लाल कपड्याने बांधलेले असते. विशेष म्हणजे 169 किलोमीटरचे अंतर मोठ्या उत्साहात पार पाडले जाते. मानाचा कलश काठमांडूत आल्यानंतर त्यापुढे राजशाही लष्कराची मानाची परेड सादर केली जाते. यालाच फुलपती परेड असं म्हटलं जातं. फुलपती परेड नंतर राजाचा तिलकदान कार्यक्रम होतो. यावेळी राजा कुमार देवीचे दर्शन घेऊन साक्षात देवीचा आशीर्वाद घेतल्याचा अनुभव प्राप्त करतो. आपले शासन हे देवीच्या कृपेने चालू असून पुढील वर्षांकरिता ती एक परवानगी असते. त्यामुळे दरवर्षी फुलपती परेड घेऊन तिलकदान करून राज्यकारभारासाठी ती एक प्रकारे देवीचा आशीर्वाद घेऊन परवानगी घेतली जाते. नवरात्रीतील 9 दिवसांत देवीचे महिषासुराशी युद्ध चालू असते. त्यानुसार अष्टमीच्या दिवशी देवीकडून महिषासुराचा वध केला जातो. त्यामुळे अष्टमीच्या रात्रीला काळ रात्र म्हटलं जातं. महिषासुराचं प्रतीक म्हणून बलिदानाची प्रथा इथेही आपल्यापेक्षा जास्तच वरचढ असल्याने तलेजूच्या पुढे या दिवशी तब्बल 54 रेडे, 54 बोकड बळी दिले जातात. याचबरोबर या दिवशी वैयक्तिक नवसासाठी म्हणून जवळपास 1000च्या वरती बळी दिल्याने दरबार चौकात अक्षरशः रक्ताचा सडा पडलेला असतो. नवरात्रीला तुळजाभवानीची मूर्ती मुख्य मंदिराबाहेर आणून ज्याप्रमाणे मिरवली जाते ना, त्याचप्रमाणे फुलपती परेड करिता तलेजू भवानीची मूर्ती मंदिराच्या बाहेर चौकात आणली जाते. ज्या ठिकाणी देवी परिवाराची मंदिरे आहेत त्या बाहेरील भव्य चौकाला दरबार चौक म्हणतात, तर काठमांडूतील या चौकाला हनुमान ढोकाई असं म्हटलं जातं. 2 दिवस मूर्ती बाहेर ठेवल्यानंतर नवरात्रीच्या दिवशी देवीची भव्य मिरवणूक काढून दसई म्हणजेच आपल्याकडे दसरा असो तो साजरा केला जातो. या दिवशी अवजारे, वाहने, दुकाने, वाय पुस्तके, नवीन वस्तूंची पूजा केली जाते. जसं आपल्याकडे होतं सेम नेपाळमध्ये सुद्धा तेच केलं जातं. तिथली अजून एक परंपरा एक अशी आहे, जसं भारतात देवीच्या नावावरती ज्याप्रमाणे जोगत्या सोडण्याची पद्धत आहे ना, त्याप्रमाणे नेपाळमध्ये तलेजूचा अवतार म्हणून एका कुमारीची निवड करून तिला कुमार देवीचा स्वतंत्र दर्जा दिला जातो. कुमार देवीची निवड करण्याची प्रक्रिया फारच कडक असून याकरिता 3 ते 5 वर्षांच्या कुमारिकेला निवडण्यासाठी मोठे दिव्य केले जाते. या कुमारिकेच्या शरीरावरती कसलाही डाग असू नये असा एक निकष असतो. त्याशिवाय निवड झाल्यानंतर तिला घनदाट जंगलात सोडून तिच्या निर्भयतेची परीक्षा घेतली जाते. अशा अनेक कसोट्यांवरती उतरल्यानंतर तिची कुमार देवी म्हणून निवड केली जाते. 3 ठिकाणच्या देवींसाठी 3 स्वतंत्र कुमार देवी असून राज्याच्या राजवाड्यालगतच कुमार देवीचा महाल असतो. तिलदान कार्यक्रमाच्या रूपाने राजाने राज्यकारभारासाठी देवीची परवानगी घेणे अपेक्षित धरण्यात आलेले आहे. कुमार देवीच्या भावमुद्रेवरून रोजचे भविष्य वर्तवले जायचे. कुमार देवीच्या रूपातील मुलगी वयात आल्यानंतर 9व्या कुमारिकेची निवड केली जाते. पहिल्या कुमार देवी त्यानंतर गृहस्थाश्रमात जातात. हा अत्यंत चांगला संदेश या रूपाने दिला जातो. जगाच्या पाठीवरती एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळने आपली संस्कृती अबाधित ठेवली. तेथील राजपूत, मल्ल आणि शहा अशी 3ही राजघराणी मूळची भारतातीलच असल्याने इथली संस्कृती, इथला आचार विचार आणि भाषेत फारसा फरक दिसत नाही. तरी प्राचीन कालखंडात नेपाळ हा अखिल हिंदुस्थानातील एक घटक होता. कोल्हापूरचे देवीचे ठाणे जवळ असतानाही छत्रपती शिवराय ज्याप्रमाणे तुळजापूरच्या तुळजाभवानीला जात होते, त्याप्रमाणे 8 ते 10व्या शतकात दक्षिणेपासून ते बंगाल आणि बिहारपर्यंत साम्राज्य विस्तार करणाऱ्या कर्नाटक वंश राजांनी शेवटपर्यंत तुळजाभवानीचा वसा सोडला नाही. त्याप्रमाणे महाराष्ट्राची कुलस्वामिनी मल्लांच्या रूपाने नेपाळमध्ये स्थिरावल्या आणि शहा घराण्याने शेवटपर्यंत तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आपला राज्यकारभार चालवला. अखिल भारतात वीरांची देवता म्हणून शक्तीची उपासना केली जाते. मग नाव काहीही असो,
शेवटी ते वीरांचं स्फूर्तिस्थान असतं. तुळजाभवानी ते तनेजूभवानी या नावात बदल झाला तरी त्यामागची संकल्पना तीच आहे. तुळजाभवानी मातेप्रमाणे सर्व पूजाविधी प्रथा परंपरा सारख्याच असल्या तरी नेपाळमधील देवीची मंदिरे ही सर्वसामान्यांसाठी वर्षभर खुली व्हावीत हीच अपेक्षा आहे. राजेशाही जाऊन आता नेपाळमध्ये लोकशाही आलेली आहे, त्यामुळे या बदलाला उशीर का होतो हे कळत नाहीये. शक्तीपीठाच्या माध्यमातून जगभरात देवीची अनेक मंदिरे आहेत, मात्र तरी नेपाळ सारख्या दूर देशी तुळजाभवानीत वसतिस्थान आहे हे एक विशेष आहे. नेपाळ या छोट्याशा राष्ट्राला कधीही पारतंत्र्यात राहावं लागलं नाही, त्यामुळे आज सुद्धा नेपाळमधील देवीची मंदिरे अतिशय भव्य दिव्य आणि आहे त्याच अवस्थेत आहेत.